नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरून महायुतीमध्ये आता रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या कुंभमेळा बैठकीला मात्र एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली नव्हती, ते गैरहजर होते आणि आता ते स्वतः बैठक घेणार आहेत। त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज दुपारी 4 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तर कुंभमेळा संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। मात्र महायुतीमध्ये कशी रस्सीखेच सुरू आहे हे चित्र आता यामधून दिसतंय। नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या आयोजनावरून महायुती सध्या रस्सीखेच दिसतेय। एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये आहेत आणि कुंभमेळा प्राधिकरणाची ते बैठक घेणार आहेत। तर या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या कुंभमेळा बैठकीला मात्र शिंदे अनुपस्थित होते। तेव्हा आता स्वतः ते बैठक घेणार आहेत, तेव्हा चर्चा सुरू झालेल्या आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी 4 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे शिंदेंनी हा चौथा सुभा उभा केला आहे की काय, अशा प्रकारे सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, महायुतीमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून कुठेतरी रस्सीखेच दिसून येते आणि सगळं काही आलबेल नाहीये असं एकंदरीत चित्र दिसतं आहे आणि आज जे नाशिकमध्ये घडणार आहे त्या संदर्भात सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी जी सभा आयोजित केलेली होती प्राधिकरणाची बैठक, त्यासाठी उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते, आज मात्र ते स्वतः घेतात ही बैठक। तेव्हा काय नेमके तपशील आहेत? खरं मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा नियोजनाची बैठक ही मुंबईमध्ये आयोजित केलेली होती। त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर नव्हते। मात्र जर आपण बघितलं तर नगर रचना विभाग हा उपमुख्यमंत्र्यांकडे आहेच, म्हणजे एकनाथ शिंदेंकडे आहे आणि एकनाथ शिंदेंनी कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक स्वतंत्रपणे या ठिकाणी बोलवली आहे। खरं म्हणजे कुंभमेळ्याच्या बैठकीमध्ये सगळे विषय एकत्रितपणे असतात, मात्र प्राधिकरणाची बैठक स्वतंत्रपणे आज एकनाथ शिंदे यांनी बोलवल्यामुळे एक वेगळ्या चौथ्या सुभ्याची चर्चा जी आहे ती संपूर्ण राज्यात सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर कुंभमेळा हा नाशिकचा असो की त्र्यंबकेश्वरचा असो, हा एकत्रितपणे प्रशासन पार पाडत असतं, राज्य शासन आणि केंद्र शासन यासाठी निधी देत असतं। मात्र हे स्वतंत्रपणे जे काही काम सुरू आहे त्यावरून एकूणच महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं समोर येत आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये विसंवाद असल्याचं गेल्या काळात पाहायला मिळालेलं आहे। एकनाथ शिंदे हे सातत्यानं त्यांच्या बैठकींना गैरहजेरी लावत आहेत आणि त्यामुळे आज नाशिकमध्ये जणू काही शिवसेनेचा किंवा शिंदे सेनेचा आपण म्हणू शकतो की कुंभमेळा आज आपल्या नाशिकमध्ये भरताना या ठिकाणी दिसतोय। मोठं शक्ती प्रदर्शनाची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एकूणच आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी एकनाथ शिंदे या माध्यमातून करणार आहेत। त्यामुळे एकूणच महायुतीतला जो काही चौथा सुभा आहे एकमेकांचा तो या ठिकाणी रंगलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं पालकमंत्र्याकडून या ठिकाणी नाशिकमध्ये वाद आहे। कुंभमेळ्यासाठी गिरीश महाजन यांना अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांना पालकमंत्री करावं अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली होती आणि भाजपने पण तसा आग्रह धरला होता। दुसऱ्या बाजूला स्वतः एकनाथ शिंदे ही बैठक घेत आहेत आणि ते सुद्धा पालकमंत्री आमचा असावा अशी मागणी करतायत। तर दुसऱ्या बाजूला अजित पवार मागणी करतायत। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर या ठिकाणी पालकमंत्री पदावरून पण वाद आहे आणि त्यामुळे गोंधळाची स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरंय, एकंदरीतच त्यामुळे आजच्या नाशिकमध्ये राजकीय घडामोडी बघणं तितकंच महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे। योगेश, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी माहिती जाणून घेत राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।